मराठवाड्यामध्ये गझल कविता लिहिणारे साहित्यिक, कलेच्या क्षेत्रामध्ये अगदी ज्यांनी अटकेपार झेंडे लावले तशी माणसं उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेली. मी भाग्यवान आहे की या सगळ्यांशी माझा संबंध आला. ते लक्ष्मण देशपांडे असतील, वामन केंद्रे असतील, रुस्तम अचलखान असतील, सुदाम जाधव असतील, मराठीमध्ये कविता लिहिणारे बासुला असतील, प्रेमू शिंदे असतील. तर एक मराठवाड्याची वेगळी ओळख अशी या लोकांनी आपली प्रस्थापित केली आहे. आणि अत्यंत कमी वयामध्ये ह्या सर्वांच्यामध्ये आगळं वेगळं स्थान मिळवणारा सतीश दराडे हा माणूस, मला 2 असे गझलकार सापडले. त्याच्यानंतर हा तिसरा आणि हा सगळ्यात कमी वयाचा पोरगा होता, अकाली गेला तो. सुरेश भट आणि वैभव जोशी या 2 गझलकारांच्या गझलांमध्ये प्रत्येक समस्येला, आयुष्याच्या प्रत्येक बारकाव्याला त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि त्यांच्याच पंक्तीमध्ये सतीश दराडे अवघे 2 संग्रह, त्याचे गझल संग्रह प्रकाशित झाले, काही अप्रकाशित आता केलेलं आहे नवीन. पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वयाच्या आणि 20-22मध्ये वसंताच्या नकाराचे जरी येतात सांगावे, तरी खडकावरी आम्ही फुलांची कोरतो नावे, इतकं सशक्त हा पोरगा लिहून गेलेला आहे. आता मी मुद्दाम त्याचा उल्लेख याच्यासाठी करतो की फार मृत्यूचा दरारा वाढतो. ही जी जमीन आहे, म्हणजे हीच लय, हीच वृत्त आणि हाच वाढतो आणि असा, म्हणजे अशा आकृती बनण्यातले 3-4 शेर त्याचे अप्रतिम आहेत. म्हणजे अगदी वैश्विक शेर ज्याला मी म्हणेल कुठल्याही काळासाठी लागू पडतील की ना सुगी पाणी न चारा वाढतो, ना सुगी पाणी न चारा वाढतो, सतीश दराडेंचा शेर आहे. फक्त हल्ली शेतसारा वाढतो, सारखी झाकून कुपी ठेवू नये शिशी, सारखी झाकून कुपी ठेवू नये, अत्तराचा कोंडमारा वाढतो. एक वैश्विक सत्य अजून पुढच्या शहरामध्ये सांगून गेलेला आहे तो की प्रश्न पडतो काय न्यावे सोबती, प्रश्न पडतो काय न्यावे सोबती, शेवटी इतका पसारा वाढतो. आणि अतिशय काळजाला, म्हणजे मला अजून या शेर सादर करताना भरून येते की वारतो माणूस जेव्हा चांगला, अंतराळी एक तारा वाढतो. सतीशने अंतराळी एका ताऱ्यात भर टाकली, पण आमच्यासारख्या अनेकांना तो दुःखी तर ठेवून गेलाच, पण बरेचसं त्याचं जे काही भांडार होतं त्याच्यापासून वंचित ठेवून गेला, याची खंत राहणार आहे. मराठवाड्याच्या सुपुत्राला पुन्हा एकदा मी मानाचा मुजरा करतो. आणि लोक मला नेहमी विचारतात की तुम्ही 4-5 लोकांचे शेर सारखे सारखे काय येतात. अरे बाबा, ते वैश्विक आहेत सगळे, ऐकलं पाठ करायची गरज पडत नाही. एकदा वाचला म्हणजे काळजात इथे आतमध्ये जाऊन बसतो तो. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख होणं अपरिहार्य मराठी गझलेचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना, तेव्हा सतीश दराडेची दखल पूर्ण केली, त्याला टाळूच शकत नाही कुठलाही समीक्षक. मी अल्पना नायक ही आमची भगिनी विदर्भातल्या पुसद इथून आलेली होती. माहेर तिचं जिजामातेचं माहेर जिथे होतं त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाच्या जवळचं अमरापूर तालुक्यातलं, चिखली तालुक्यातल्या अमरापूरचं माहेर आहे. एक मला म्हणाला, अजूनही कितीही आपण पुढे गेलेलो असलो, आपण कितीही उदात्तीकरण करत असलो आमच्या महिला शक्तीचं, तरीसुद्धा तिची ओळख ही तिचं माहेर कुठलं, तिचं सासर कुठलं आणि तिची मुलं आता कुठल्या पदावर आहेत याच्यावरूनच तिचं निखळ माणूस होणे याची ओळख नाही. पण ठीक आहे, या काही गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो म्हणून मी मुद्दाम उल्लेख करतो. ही शिक्षिका आहे, ही उच्च शिक्षित, म्हणजे MA-BEd असं तिचं शिक्षण झालेलं आहे. आणि पुन्हा मी सांगणार नाही, डिग्री तिची खरोखरच खरी आहे. कारण ह्या मंचावरची सगळी माणसं ही फक्त अन्न खाऊन जगणारी माणसं आहेत, दुसरं काही नाही खातात. त्याच्यामुळे ते खरंच बोलतात नेहमी. अल्पना आपल्या गानरचना सादर करेल. कुणासाठीच नाही थांबला गेला, कुणासाठीच नाही थांबला गेला, दिवस जाणार होता आपला गेला. जरी मी मान्य केली चूक झालेली, जरी मी मान्य केली चूक झालेली, भरोसा आपल्या दोघातला गेला. निघाली जळमटे एका निमित्ताने, निघाली जळमटे एका निमित्ताने, मनाचा पोटमाळा झाडला गेला. गझल सादर करते. ठरले ठरले पक्के ठरले माझे, ठरले ठरले पक्के ठरले माझे, आयुष्याशी भांडण मिटले माझे. आणि दुनियेशी जुळवून घ्यायचे होते, दुनियेशी जुळवून घ्यायचे होते, हळूहळू मी रंग बदलले माझे.
मी सगळ्यांशी अखंड बोलत असते, मी सगळ्यांशी अखंड बोलत असते, पण माझ्याशी नाते तुटले माझे. मी प्रेमाने हाक मारली त्यांना, मी प्रेमाने हाक मारली त्यांना, धावत येऊन शब्द बिलगले माझे. आणि झऱ्यासारखे आरस पाणी होते, झऱ्यासारखे आरस पाणी होते, कुठे कळेना हसू हरवले माझे. आणि या शेरावर तुझी मालकी आहे, या शेरांवर तुझी मालकी आहे, मी कुठल्या दुःखाला म्हटले माझे. आणि कशी फुलांच्या यादीमध्ये आले, कशी फुलांच्या यादीमध्ये आले, त्यांना कोणी नाव सुचवले माझे. आणि कीर्ती, तुझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला, तुझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला, तुझ्यामुळे मी नाव विसरले माझे. आणि सायंकाळी तुझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला, तुझ्यामुळे हा सगळा गोंधळ झाला, तुझ्यामुळे मी नाव विसरले माझे. आणि गझलेचा शेवटचा शेर बघा की सायंकाळी तिथे जायचे आहे, सायंकाळी तिथे जायचे आहे, ज्या मातीवर पाय उमटले माझे. ठरले ठरले पक्के ठरले माझे, आयुष्याशी भांडण मिटले माझे. सायंकाळी तिथे जायचे आहे, सायंकाळी तिथे जायचे आहे, ज्या मातीवर पाय उमटले माझे. आणि पुढच्या गझले आधी मतला आणि शेर घेते की पायांमध्ये काटा रुतला नाही, पायांमध्ये काटा रुतला नाही, त्या कवितेला सूर गवसला नाही. पायांमध्ये काटा रुतला नाही, त्या कवितेला सूर गवसला नाही. जाणाऱ्यांनी वाट बदलली त्यांची, जाणाऱ्यांनी वाट बदलली त्यांची, मी रस्त्याचा हात सोडला नाही. आणि प्रत्येकाने खूप वाहवा केली, प्रत्येकाने खूप वाहवा केली, तुझा शेर पण मला समजला नाही. गझल घेते. आज नव्हे तर केव्हा नंतर लागेलच ना, आज नव्हे तर केव्हा नंतर लागेलच ना, नवे वळण जगण्याला सुंदर लागेलच ना. मातीच्या गर्भात बियाणे जरी पेरले, मातीच्या गर्भात बियाणे जरी पेरले, रुजण्यासाठी वळवाची सर लागेलच ना. आणि वाट नवाडी आहे थोडे लक्ष असू दे, वाट नवाडी आहे थोडे लक्ष असू दे, गाफील झाल्यावरती ठोकर लागेलच ना. या आशेने खोदत गेले तळ हृदयाचा, या आशेने खोदत गेले तळ हृदयाचा, कधीतरी प्रेमाचा पाझर लागेलच ना. चुकते आहे ओळखायला तुझी चाल मी, चुकते आहे ओळखायला तुझी चाल मी, कधीतरी पण नेम बरोबर लागेलच ना. जरी शेवटी उभी सुखाच्या रांगेमध्ये, जरी शेवटी उभी सुखाच्या रांगेमध्ये, जरा उशिरा माझा नंबर लागेलच ना. आणि म्हणून जपते आहे गझले तुझी सावली, म्हणून जपते आहे गझले तुझी सावली, डोईवर हक्काचे छप्पर लागेलच ना. आणि गझलेचा शेवटचा शेर बघा की पारिजात गुलमोहर चाफा फुलांचे सडे, पारिजात गुलमोहर चाफा फुलांचे सडे, त्या वळणावर त्याचेही घर लागेलच ना. आज नव्हे तर केव्हा नंतर लागेलच ना, नवे वळण जगण्याला सुंदर लागेलच ना. धन्यवाद. मी मगाशी
सतीश दळाचं जसं नाव घेतलं तसाच एक असाच अकाली निघून गेलेला गझलकार आपल्यामधला म्हणजे विजय आव्हाड, तो आता नुकताच 1-2-3 महिन्यापूर्वी वारला. अतिशय लहान वयामध्ये फार अप्रतिम गझल लिहून गेला विजय आव्हाड. पण एक असं असतं शेवटी की माणसाचं आयुष्य हे त्याच्या स्वतःच्या हातात नसते. आपल्या हातात असतं तर कदाचित मी तोंड देखलं म्हणत नाही, पण माझ्यासारख्या माणसाची 2-3 वर्ष त्याच्या आयुष्यात जायला काही हरकत नव्हती. अतिशय चांगलं लिखाण तो करू शकला असता. तसंच नाना बेरगुळे, मला आठवते 12 मार्च 2015 इथेच याच मंचावरती मुशायरा झाला होता. नाना त्याच्या व्हीलचेअरवर बसून त्या मुशायरात मी त्याचा मुद्दाम समावेश केला होता. तेव्हा नुकताच लिहायला लागला होता. आणि म्हणजे पंख तुटल्या पाखरांना शब्द माझा, एकदा आणीन मी आकाश खाली, इतकं बुलंद तो पहा. म्हणजे झंझावात अपंग असलेल्या मुलाचं होतं. अकाली गेला नाना, त्याला एक श्रद्धांजली म्हणून मी पण त्याला एक मुजरा करायचा म्हणून याच मंचावर नाना तिथे होता, मी इथे होतो. आता नाना तिकडे नाही आहे, पण त्याचे 3 शेर मी सादर करणार आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन. की खायला मिळते कुठे तोंडास भाकर, खायला मिळते कुठे तोंडास भाकर, शेवटी हातात उरते फक्त गाजर, शेवटी हातात उरते फक्त गाजर. कोणत्या जातीतला हा साप आहे, कोणत्या जातीतला हा साप आहे, चावतो आणि टाकतो तोंडात साखर. आणि हे तिच्या बारीक तोंडाला विचारा, का अधाशी वागते पाण्यात घागर. बालाजी त्यातला अतिशय बारीक शेर आहे बघा. समजणेवाले की मोहत असं मालेगाव आमच्या म्हणायचे की हे तिच्या बारीक तोंडाला विचारा, का अधाशी वागते पाण्यात घागर. आणि कोरड्या होतात नंतर पापण्याही, कोरड्या होतात नंतर पापण्याही, एवढी चर्चा कशाला ओघळावर, एवढी चर्चा कशाला ओघळावर. नाना बेरगुडे, मी तो 3च मुशायऱ्यामध्ये आमच्याकडे एक पुण्यातल्या मुशायऱ्यात होता, एक इथल्या मुशायऱ्यात होता आणि एक नांदेडच्या मुशायऱ्यात होता. त्याच्यानंतरच्या नांदेडच्या मुशायरा लिहून नाना गेला आणि त्याच्यानंतर 2 महिन्यातच त्याचं म्हणजे देहावसान झालं. मी नानाला पुन्हा एकदा नानाचा मुजरा करतो. इथे आमचे जावई बसले आहेत, संजय विटेकर, अश्विनी आहे. अतिशय एक चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे. नानाच्या नावाने ते पुरस्कार देतात दरवर्षी. मला असं वाटतं 3 का 4 पुरस्कार आजपर्यंत दिले गेले आहेत. किती 7 पुरस्कार झाले आतापर्यंत. तरुण गझलकारांना एक चांगली त्याच्यामुळे वाट मिळते आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी अनुभूत करतो आहे अल्पना नायकांना आपली एक रचना अल्पना सादर करेल. नाही वाटले होते तरी, हे असे होणार नाही वाटले होते तरी, चालत्या वाटेत नंतर लागली मोठी दरी. आठवण एक येते भेटण्यासाठी मला, आठवण एक येते भेटण्यासाठी मला, सांज वेळेला मनाची गच्च भरतो सरी. आणि सोसवत नाही तर त्याला कोवळी सुद्धा उन्हे, सोसवत नाही तर त्याला कोवळी सुद्धा उन्हे. मन जणू प्राजक्त ज्याचा देठ आहे केशरी, मन जणू प्राजक्त ज्याचा देठ आहे केशरी. आणि गझल बघा. लाखदा आला तरी क्षणभर दिले नाही, लाखदा आला तरी क्षणभर दिले नाही, संशयाला मी कधीही घर दिले नाही. ज्या व्यथेने काळजाला जाळले होते, ज्या व्यथेने काळजाला जाळले होते, मी तिलाही जन्मभर अंतर दिले नाही. आणि पाहिजे होते तिला ते शेवटी केले, पाहिजे होते तिला ते शेवटी केले, पण कुणालाही उलट उत्तर दिले नाही. आणि तू दिल्या प्रत्येक अश्रूची गझल झाली, तू दिल्या प्रत्येक अश्रूची गझल झाली. गिफ्ट यापेक्षा कुणी सुंदर दिले नाही, गिफ्ट यापेक्षा कुणी सुंदर दिले नाही. आणि शब्द माझे बुडबुडे नाहीत पाण्याचे, शब्द माझे बुडबुडे नाहीत पाण्याचे. जे वचन तेव्हा दिले वरवर दिले नाही, जे वचन तेव्हा दिले वरवर दिले नाही. आणि शोधले आकाश मी माझ्या स्वतःसाठी, शोधले आकाश मी माझ्या स्वतःसाठी,
तू तुझ्या वाट्यातले अंबर दिले नाही, तू तुझ्या वाट्यातले अंबर दिले नाही. आणि सोसले नुकसान आयुष्यात झालेले, सोसले नुकसान आयुष्यात झालेले. घर कुणालाही तुझ्या नंतर दिले नाही, घर कुणालाही तुझ्या नंतर दिले नाही. आणि शेवटचा शेर बघा की नेमकी सुरुवात आणि शेवट दिला त्याने, नेमकी सुरुवात आणि शेवट दिला त्याने. जीवनाला फक्त मध्यांतर दिले नाही, लाखदा आला तरी क्षणभर दिले नाही. संशयाला मी कधीही घर दिले नाही. धन्यवाद.